नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारामध्ये. आज आपण पाहणार आहोत जननायक बिरसा मुंडा यांच्याविषयी अतिशय सुंदर अप्रतिम भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 9 ऑगस्ट म्हणजेच जागतिक आदिवासी दिन. जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण करणाऱ्या निसर्गपूजक संस्कृतीचा सन्मान करण्याचा हा दिवस. या खास दिनानिमित्त ब्रिटिश साम्राज्याला हादरून सोडणारे क्रांतीसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या पावन स्मृतीस मी प्रणाम करतो. जल, जंगल आणि जमीन आमची आहे, त्यावर हक्कही आमचाच राहील. ब्रिटिशांनी जुलमी वन कायदे आणून आदिवासींची जंगल आणि जमिनीवरील मालकी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध बंडाचे निशाण उभारले आणि उलगुलान म्हणजेच मोठ्या क्रांतीची हाक दिली. ब्रिटिश राणीचे राज्य संपले असून आता आपले राज्य सुरू झाले आहे, असा स्वाभिमानाचा संदेश त्यांनी घराघरात पोहोचवला. भगवान बिरसा मुंडा यांनी केवळ इंग्रजांशी लढा दिला नाही, तर समाजात पसरलेल्या अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सामाजिक सुधारणांची मोहीमही राबवली. निसर्गाचे जतन करण्याचा व स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच लोक त्यांना आदराने धरती आबा, धरतीचे पिता मानू लागले. अवघ्या 25 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या महान योद्ध्याने देशासाठी आणि समाजासाठी प्राणांचे बलिदान दिले. आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन आपल्या निसर्गाचे व संस्कृतीचे रक्षण करण्याची आपण शपथ घेऊया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय जोहार, जय आदिवासी. भगवान बिरसा मुंडा यांचा विजय असो. धन्यवाद.